गडचिरोली जिल्ह्यात सध्या राजकारण तापले असून ऐरी विधानसभा क्षेत्राकडे गडचिरोली जिल्ह्यासह अख्खा महाराष्ट्रातील नेत्यांचे लक्ष आहे। सध्या आपल्यासोबत भाजप पक्षाचे नेते माजी पालकमंत्री अमरीशराव आत्राम आहेत। महाराज, नेमका काय म्हणाल? समोर निवडणुका आहे, महायुतीतून तुम्हाला जर तिकीट न मिळाली तर तुम्ही म्हणजे कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार? तिकीट देणं ते वर लेवलचा विषय आहे, आपल्या नेत्यांचा विषय आहे। पण आता माझं तर फिक्स आहे की मला लढायचं आहे, जरी तिकीट भेटो किंवा नाही भेटो। कारण की आमच्या क्षेत्राची परिस्थिती आता जे हालात आहे खूप गंभीर आहे आणि कोणाचं लक्ष नाही। जरी आपण नाही लढलो तर जे आहे पूर्वीचे आमचे मंत्री महोदय, त्यांनी 5 वर्षात काही काम केलं नाही आणि लोकांमध्ये खूप रोष आहे आणि त्याच्यासाठी लोक माझ्याकडे येत आहे की महाराज आपण पुढे येऊन आपण कारभार सांभाळा, तर आपण सोडणार नाही आणि आपण क्षेत्रासाठी आणि जनतेसाठी जे पण चांगलं होईल त्या हिशोबाने आपण निर्णय घेऊ आणि लढायचं तर आहेच। आणि सध्या महायुतीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप जे आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 25 जे उमेदवार आहेत त्यांची यादी जाहीर झाली। त्यात ऐरी इथून धर्मराव आत्राम यांचं नाव आहे। तर म्हणजे राष्ट्रवादीला हा कोटा देण्यात येईल तर भाजप पक्षाला हा कोटा देण्यात येणार नाही, तर याबाबत काय म्हणाल? तेच म्हटलं मी, हे सगळं विषय आपले नेते लोकांचा आहे, जे जे निर्णय घेतील युतीच्या हिशोबाने। जे पण आता ते सिटिंग आहे म्हणून ते मागत आहे आणि ते मागितले की आमचं सिटिंग आमदार आहे तर आम्हाला देण्यात यावं, तर ते तिथेच गेलं। पण आता युतीच्या वेळी आता माझ्या ह्याच्यामध्ये काही जास्त म्हणणं नाही आहे, कारण की हे विषय माझा नाही आहे तिकीट वाटपचा, तर आपले जे मोठे नेते आहेत त्यांचा विषय आहे। तर जरी जे पण निर्णय घेतील, जसं मी म्हटलं पहिलेही की तिकीट भेटो किंवा नाही भेटो, मला तर लढायचं आहे आपल्या क्षेत्रासाठी आणि आपल्या लोकांसाठी। आणि भाजप पक्षाकडून तिकीट न मिळाली तर कोणत्या पक्षाकडून, म्हणजे तुमचा स्वतःचा एक पक्ष आहे नागविदर्भ आंदोलन समिती, तर त्या पक्षाकडून तुम्ही निवडणूक लढवणार का? सध्या तर बघा काही घोषणा झाली नाही आणि मी आपले सर्व लोकांसोबत, कार्यकर्त्यांसोबत, पदाधिकारीसोबत आपण चर्चा करत आहोत, त्यांच्या राय आपण घेतलं आहे। जसं मी म्हटलं की आता थोड्या दिवसांनी कळेल आपल्याला की आपण, आणि मी शेवट तेच निर्णय घेणार जे माझ्या क्षेत्रासाठी आणि माझ्या लोकांसाठी जे चांगलं होईल, जे फायदेमंद राहील आणि मला पुढे ऐरी जिल्हा बनवायचा आहे, तर जे मला साथ देतील मी त्यांची साथ देईल। आणि तुम्ही एक सिरोंच्या ऐरी किंवा एटापल्लीत सभा घेतली, तर त्या सभेत कार्यकर्त्यांना विचारले की मी भाजप पक्ष सोडल्यानंतर निवडणूक लढले तर कार्यकर्ते सोबत राहणार का? त्याबद्दल कशी प्रतिक्रिया देणार? आता मी त्यांना तेच बोललो की आता आज स्थिती अशी आहे की कमळ राहणार किंवा घडी राहणार। कमळ राहिलं तर घडी नाही राहणार आणि घडी राहिलं तर कमळ नाही। जरी कमळ नाही राहिलं तर काय करायचं? आता शेवट आपले कार्यकर्ता पक्षाचे जाण आहे ते काम करतात ग्राउंडवर, तर त्यांच्याशिवाय मी काय करणार नाही। तर मी त्यांना विचारलं तर त्यांचं एकच म्हणणं होतं प्रत्येक जागेवर की आपण जे निर्णय घेतील आम्ही आपल्यासोबत आहे। तर तुम्ही सध्या भाजप पक्ष सोडणार का मग हे तिकीट नाही मिळाली तर? सोडणार नाही सोडणारचा विषय नाही, आता ते तिकीटचं एकदा घोषणा होऊ द्या। आणि धर्मराव आत्राम असतील किंवा त्यांची मुलगी असतील भाग्यश्री आत्राम, 2 राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या गटामध्ये आहेत आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, तर कुठे ना कुठे या राजकारणाकडे तुम्ही कशापर्यंत बघता? मला वाटतं काय हे सगळं नाटक आहे। आज 5 वर्ष मिळून ते सगळं काय केलं आहे, आता त्यांच्या जावई, मुलगी आणि ते सगळं विषय तेच करत होते। आज अचानक आणि 2 वर्षापासून बाबा म्हणत होते की मी खासदार, माझी मुलगी आमदार, मी खासदार, माझी मुलगी आमदार। आपल्यावर आपल्या चॅनलवरही बोलले, जरी आपण पाहणार मागच्या 2 वर्षामध्ये भाषणात बोलले, पेपरमध्ये बोलले, सगळीकडे बोलले। आता लोकसभा झाली की आता म्हणत आहे मीच आमदार। यांचा विषय आहे की त्यांना सत्तेचा आणि पैशाचा नशा झाला आहे। आज ह्यांना काही दिसत नाही दुसरं, आणि त्याच्यासाठी तू तिकडे जा, मी इकडे राहते, कोणी आला तर आम्ही दोघं घरीमध्ये राहते काहीतरी आपला सत्ता, तर हेच त्यांचा विषय आहे। आणि शेवट वेळेवर काय करतील, शेवट ते वडील आणि मुली आहे, शेवट काय करतील ते लोक कोणाला माहीत नाही, त्यांनाच माहीत आहे। तर यांच्यावर भरोसा कोणी करत नाही आज, म्हणजे क्षेत्रामध्ये तर कोणी करत नाही दोघांना। आज 5 वर्ष काय केले नाही, 5 वर्ष फक्त एकच सुरजागड विषय घेऊन काम केले
स्वतःचं पोट भरले, पण लोक आता बेरोजगार आहे, त्यांच्या संधी काय बोलत नाही. देणं तर खूप लांबची गोष्ट आहे, काय बोलत नाही, काय करत नाही. तर आता लोक समजून गेले की हे दोघांचं काय चालू आहे आणि लोकांना बेवकूफ खूप बनवले आहे. आता माझा शेवटचा आहे निवडणूक बाबा म्हणत होते, 20 वर्षापासून म्हणत आहे माझा हे शेवटचा निवडणूक आहे, शेवटचा आहे. पण आता सध्या लोकच त्यांचा शेवटचा निवडणूक करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.